त्यांनी भोंदूगिरी केली हे बरोबर आहे. त्याने लोकांचा गैरफायदा घेतला, कारण तो काही साधू नव्हता किंवा कोणी महाराज नव्हता. त्याला भोंदू बाबा बाबा जो शब्द वापरला जातो, बाबा शब्द वापरण्याचं काही कारण नाही. तो एक भोंदू होता आणि धार्मिकतेचा त्यांनी गैरफायदा घेतला, किंवा जसं काही ज्योतिष वगैरे पाहतात लोक त्या पद्धतीनं एक ज्योतिषशास्त्र एक गणित आहेत आणि गणित शास्त्राचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो, परंतु त्यांनी त्याचा दुरुपयोग केला आणि हे दुरुपयोग करणं हे उचित नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्याकडे हा समाज गेला कसा, एवढे मोठे मोठे लोक त्याच्याकडे गेले कसे, त्याला आपण दोष देतो आहेत, परंतु हे बाकीचे पण दोषी आहेत. कारण लोकांना काय वाटतं, काही न करता आपण मोठं झालं पाहिजे आणि आपली असणारी जी शॉर्टकटची नीती आहेत त्या नीतीमुळे हे लोक त्यामध्ये ओढल्या गेले आणि म्हणून त्याच्याकडे जाणारे सुद्धा दोषी आहेत. नाही तर त्याचे या लोकांचे अंतर्गत संबंध वगैरे कसे होते काय होते आता आम्हाला काही माहिती नाहीये, त्याचा आणि आपला काही संबंध कधी आलेला नाहीये. फक्त आता या सर्व चर्चा टीव्ही चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारे आणि जे काही आपल्याला पाहायला मिळतं त्यावरून आपल्या लक्षात येतं की हा मनुष्य कसा होता म्हणून. आता विषय असा आहे, धार्मिकतेचा फायदा त्यांनी घेतला पण तो घ्यायला नको होता. शेवटी भगवंताचं कार्य जो मनुष्य करतो तो तर जगाच्या कल्याणाकरता करतो. दुसरी महत्वाची, साधू संतांचं जे जीवन असते किंवा साधू संत ऐवजी दुसरी समजा समाजसेवा करणारे लोक असतात तर ते अशा पद्धतीने वागत नाहीत. त्यांचा उद्देश समाजसेवा असतो आणि अशा प्रकारे यांनी कोट्यवधी रुपये जमा करण्याचं काम केलं आणि त्याला सहकार्य अनेक लोकांनी केलं. म्हणजे या ठिकाणी धार्मिकता हा विषय नाहीच आहे, फक्त त्यांनी धार्मिकतेचा गैरफायदा असा घेतला की लोक धार्मिकतेवर जवळ येतात आणि त्याचा फक्त त्यांनी गैरफायदा घेण्याचं काम केलं. कोणीही असू द्या, वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज सुद्धा नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. साधू संतांनी आपल्याला नामस्मरण शिकवलं. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी व्यसनी लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम केलं. साधू संतांचं कार्य हे असतं की कोणी वाईट मार्गाला चाललं असेल त्याला सन्मार्गाला लावणं, पण लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता आपण स्वतः सन्मार्गाने चाललेलो असलं पाहिजे. सन्मार्ग दाखवायचा आणि आतून वेगळं चुकीचं वागायचं हे उचित नाही आहे आणि असं जो कोणी करीत असेल तो कोणी असू द्या तो दोषी आहे. मंदिरा ठिकाणी सात्विक कार्य व्हावं आणि सात्विक कार्याकरताच मंदिराचा उपयोग असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे हे जे आहेत ना, आता ठीक आहे, पण तो नुसतेच हिंदूला टार्गेट करणं हाही उद्देश नाही ठेवला पाहिजे त्यांनी. कारण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा असे बंदुगिरी करणारे भरपूर लोक आहेत. काही मौलाना लोक तसं करतात. एक कोपरगावला एक फादरचं प्रकरण घडलं होतं की एक महिला, तिला दवाखान्यात जाऊन दिलं नाही आणि ती गेली, तर तो सुद्धा भोंदूच होता. तर असे जे काही भोंदूगिरी करणारे लोक इतर समाजामध्ये सुद्धा, त्यांना सुद्धा उघड करण्याचं काम केलं पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये मुलांना बिघडवण्याचं कार्य खूप होतं आणि लहान लहान मुलं त्यामध्ये बळी पडतायत. कारण नको नको ते अश्लील व्हिडिओ समोर येतात आणि ते पाहतात. दुसरी महत्वाची गोष्ट, केवळ व्हिडिओ पाहत नाही, त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क सुद्धा केला जातो आणि संपर्क केल्यानंतर ते जाळ्यामध्ये अडकतात. आणि म्हणून सरकारने जबाबदारीपूर्वक ही काळजी घेतली पाहिजे किंवा या असे जे अश्लील व्हिडिओ वगैरे आहेत त्याच्यावर पूर्णतः बंदी आणली पाहिजे आणि 18 वर्षाच्या आतील मुलांना तर पूर्णतः बंदी असली पाहिजे. अशा प्रकारचा कायदा असला पाहिजे आणि त्या कायद्यामध्ये तरतूद असली पाहिजे की अशा प्रकारे जर 18 वर्षाच्या आतील मुलगा असेल तर त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. आमची मागणी अशी आहे की ही लहान मुलं म्हणजे हे देशाचं भवितव्य आहे आणि देशाचं भवितव्य हे बालपणी जर नष्ट होऊन गेलं तर पुढे हे काय कर्तृत्व यांच्याकडे असणार आहे. आणि म्हणून यांची काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून 18 वर्षाच्या आतील मुलांना असे व्हिडिओ पाहू नये याकरता काय करता येईल त्याकरता स्वतंत्र एक समिती नेमून अभ्यास करून हा निर्णय सरकारने घ्यावा अशी आमची मागणी आहे. आता याच्यामध्ये सर्वच जबाबदारी सरकारची असं नाही, आपली सुद्धा जबाबदारी, माता पित्यांची सुद्धा कर्तव्य आहे. जे माता पिता आपल्या मुलांना संस्कार देत नाही, मी तर असं म्हणतो ते माता पिता नसून त्या मुलाचे खरे शत्रू ते आहेत. कारण मुलांना घडवणं हे माता पित्याचं कर्तव्य आहे. केवळ जन्माला घालणं एवढं कर्तव्य तुमचं असेल तर मग तिथं पशुही कार्य करतात. मनुष्य पशुवत होत चाललेला आहे आणि म्हणून संस्कार देणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. हे सरकारचंही कार्य आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे. तर अशा प्रकारे हे जे जिहादी मानसिकता आहेत ही जोपर्यंत तोपर्यंत घडणार आहेत. कारण या लोकांना मदरशामध्ये हेच शिकवलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट की जो इस्लाम आहे तो सर्वश्रेष्ठ आहेत, बाकी इतर देवतांना जे अनेक ईश्वर मानणारे लोक आहेत त्यांना जगण्याचा अधिकार नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट हे लव जिहादचे जे प्रकरण आहेत
की महिलांना जे टार्गेट केलं जातं, हा प्रकार फार वर्षापूर्वी चालू आहे. आजपर्यंत कोणी मानित नव्हतं. आजही जास्ती प्रकरण वाढायला लागलं, समोर यायला लागले सोशल मीडियाच्या माध्यमातून, मुळेच समोर येतात. असे प्रकार यापूर्वी सुद्धा खूप घडलेले आहेत. तर अशा प्रकारे हे जे जिहादी मानसिकतेचे मौलाना लोक आहेत, यांच्या सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तशा प्रकारचे कायदे झाले पाहिजे. जर असं झालं तर थोडाफार कंट्रोल होईल. अन्यथा दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चाललेला आहे. नाही, माझं तर मत या ठिकाणी असं आहे की देवदेवतांची टिप्पणी करणं हे एकदम चुकीचं आहे आणि ते निराधार आहेत. परंतु याच्यामध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत. आता माग जो एक प्रकार घडला होता, आता परत मी आपल्या समोर रिपीट करतो की सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला एक टिप्पणी केली होती विष्णूबद्दल, मागणी अशी होती एमपीच्या खजुराहो मंदिराची. त्या खजुराहो मंदिरामध्ये मोगल काळामध्ये जे अन्याय अत्याचार झालेले होते आणि त्या मूर्त्या तोडफोड केलेल्या होत्या, तर त्या मूर्तीची दुरुस्ती व्हावी अशी कोर्टात मागणी होती. कोर्टाने टिप्पणी काय केली, तुम्ही विष्णूला भेटा. मग आता कोर्टासारखे व्यक्ती जर असं बोलत असेल तर बाकीच्यांना आपण काय म्हणू शकतो? आता जसं ताजमहल आहे, ताजमहलची दुरुस्ती गव्हर्नमेंट तर्फे केली जाते, औरंगजेबाच्या कबरीची दुरुस्ती गव्हर्नमेंटच्या खर्चातून केली जाते, मग खजुराहो मंदिराची दुरुस्ती गव्हर्नमेंटच्या खर्चातून केली जावी अशी मागणी जर कोणी केली असेल तर त्याचा काय दोष आहे? कोर्ट काय म्हणतं, तुम्ही विष्णूला भेटा. मग त्यांची हिंमत आहे का अशी की तुम्ही औरंगजेबाला भेटा म्हणण्याची? त्यांची हिंमत आहे का शहाजहानला भेटा म्हणण्याची? म्हणजे कोर्टासारखी व्यक्ती सुद्धा अशा प्रकारची टिप्पणी करते, तर हे लोक करणारच ना. मोठी माणसं जेव्हा चुकतात त्याला लहान लोक त्याचं आचरण करतात. नाही, जेवढे काही घुसखोर असतील यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. काढून तर द्यायलाच पाहिजे, पण कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि यांना घुसखोरी करण्याकरता मदत करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई व्हायला पाहिजे.